एक साधं शेतकरी कुटुंब आणि त्यातून उभा राहिलेला हिटमॅन धर्मेंद्र. 1935 मध्ये पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात जन्मलेला धर्मेंद्र लहानपणापासूनच चित्रपटाचा वेड घेऊन मोठे झाले. वडील शिक्षक, पण मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न होतं मोठं अभिनेता बनायचं. पंजाबच्या गावातून थेट मुंबईकडे प्रवास, हातात फक्त जिद्द आणि मनात अभिनयाची भूक. फिल्मफेअर टॅलेंट हंटमध्ये निवड झाली आणि सुरू झाला धर्मेंद्र यांचा सुवर्ण प्रवास. 1960 मध्ये पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे. सुरुवातीला संघर्ष, पण 1966 मध्ये फूल और पठारने त्यांना सुपरस्टार बनवलं. शोले, यादों की बारात, धर्मवीर, मेरा गाव मेरा देश या सर्व चित्रपटांनी धर्मेंद्र यांना ही मॅन ऑफ बॉलिवूड ही ओळख दिली. त्यांच्या जोडीला रोमांसही होता, ड्रीम गर्ल हेमा मालिनी. पण प्रत्येक यशामागे एक थकवा असतो. 1900 दशकानंतर त्यांची लोकप्रियता कमी झाली. काही चित्रपट चाललेच नाही. राजकारणात प्रवेश केला, पण मन नेहमी चित्रपटातच अडकलेलं राहिलं. धर्मेंद्र यांनी आयुष्यभर फक्त एकच गोष्ट केली, लोकांना आनंद दिला. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात ही मॅन फक्त पडद्यावर नाही तर लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. मेहनत आणि नम्रता हेच धर्मेंद्र यांचं खरं स्टारडम. तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.